Hello, dear students. Welcome to Strategic Management lecture series. Dear students, today we are going to talk about the product portfolio models. And the specific model today that I am going to discuss is BCG matrix. It's a very well known matrix in the strategic management. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये जो अभ्यास केलेला आहे, या अभ्यासानुसार आपल्याला जेव्हा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे असतात, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बाजारपेठेमध्ये आणत असतो, तेव्हा यापैकी कोणती वस्तू किंवा कोणता व्यवसाय आपल्यासाठी चांगला आहे, तर ह्याचं मूल्यमापन कशाप्रकारे करायचं किंवा आपलं कुठलं प्रोडक्ट मार्केटमध्ये जास्त चालतं आहे, कुठलं प्रोडक्ट मार्केटमध्ये चालत नाही आहे, कोणता व्यवसाय आपल्याला चांगले पैसे मिळवून देतो आहे, कोणता व्यवसाय आपला पैसे मिळवून देत नाही आहे. तर अशा प्रकारे जेव्हा कंपनी वेगवेगळ्या उत्पादनांसहित कंपनी काम करत असते किंवा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये जेव्हा कंपनी काम करत असते, अशा वेळेला आपण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरायची, तर ह्याचं मूल्यमापन करणारं एक मॉडेल म्हणजेच काय तर प्रोडक्ट पोर्टफोलिओ मॉडेल हे आहे. आणि याबद्दल आज आपण BCG मॅट्रिक्सबद्दल बोलणार आहोत. आता हे BCG म्हणजे काय, तर BCGचा अर्थ आहे बॉस्टन कन्सल्टन्सी ग्रुप. तर हे जे BCG आहे तर याचा फुल फॉर्म काय, तर बॉस्टन कन्सल्टन्सी ग्रुप. तर हा जो ग्रुप होता तर याला BCG असं नाव आहे. आणि यांनी जे एक मॉडेल तयार केलेलं आहे ते एक 2x2चं मॉडेल आहे, त्याच्यामुळं त्याला मॅट्रिक्स असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रोडक्ट पोर्टफोलिओ ॲनालिसिसचं हे एक खूप नावाजलेलं एक टेक्निक असं मानलं जातं. आणि हे टेक्निक जे आहे ते बॉस्टन कन्सल्टन्सी ग्रुप यांनी 1970मध्ये डेव्हलप केलं होतं. आणि या मॅट्रिकनुसार आपल्याला आपल्या कंपन्यांचं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या व्यवसायाचे जे बिझनेस युनिट्स असतील किंवा वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत, तर ह्याचं कशाप्रकारे आपण इव्हॅल्युएशन करायचं आणि ह्याचं जे रिलेशनशिप आहे म्हणजेच आपल्या वस्तू आणि त्या वस्तू किंवा सेवा आपल्याला किती कॅश मिळवून देतात किंवा त्या किती कॅश खातात, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक बॉस्टन कन्सल्टन्सी ग्रुपचं एक मॅट्रिक्स समजून घ्यावं लागेल, ज्याला आपण BCG मॅट्रिक्स असं म्हणतो आणि त्यालाच आपण प्रोडक्ट पोर्टफोलिओ मॉडेल असं देखील म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं की BCG म्हणजे काय, तर बॉस्टन कन्सल्टन्सी ग्रुप यांनी 1970मध्ये म्हणजे बॉस्टन कन्सल्टन्सी ग्रुप ही एक कंपनी आहे. या कंपनीने 1970मध्ये एक पोर्टफोलिओचं एक मॉडेल डेव्हलप केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी एक मॅट्रिक्स तयार केला. आणि त्या मॅट्रिक्समध्ये वस्तू किंवा एखादा व्यवसाय किंवा व्यवसायाचा एखादा भाग हा आपल्याला किती कॅश मिळवून देतो आहे किंवा तो आपली किती कॅश खातो आहे, तर हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे मॅट्रिक्सचा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात तर या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही बघता की वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस युनिट असतात आणि या प्रत्येक बिझनेस युनिटला आपल्याला रिसोर्सेस पुरवावे लागतात. मग जेव्हा आपण रिसोर्सेस पुरवत असतो तेव्हा या BCG मॅट्रिक्सचा वापर करून तुम्ही कोणत्या बिझनेस युनिटला किती मार्केट शेअर आहे आणि त्याची मार्केटमध्ये ग्रोथ किती आहे आणि रिलेटिवली त्याचे जे कॉम्पिटिटर्स आहेत मार्केटमध्ये, ते कॉम्पिटिटर्स कशाप्रकारे काम करत आहेत आणि मग आपल्याला या वेगवेगळ्या बिझनेस युनिटला रिसोर्सेस कशाप्रकारे अलॉट करायचं, हे आपल्याला या मॅट्रिक्समधून समजून येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल एक मॅट्रिक्स या ठिकाणी आपण काढलेला आहे. ज्या मॅट्रिक्समध्ये मी तुम्हाला 4 क्वाड्रंट तुम्हाला इथे दिसत असतील. या ठिकाणी तुम्हाला एक 4 क्वाड्रंट आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार असेल किंवा क्वेश्चन मार्क असेल किंवा त्या ठिकाणी कॅश कव असेल किंवा डॉग असेल, तर अशा प्रकारचे हे 4 क्वाड्रंट आहेत. आणि ह्या 4 क्वाड्रंटच्या मदतीने आज आपण BCG मॅट्रिक्स समजून घेणार आहोत. तर ही BCG मॅट्रिक्स नक्की आहे तरी काय, तर एक साध्या आणि सरळ शब्दात सांगायचं म्हणजे हे एक टेक्निक आहे की जिथे तुमच्याकडे एकापेक्षा जास्त डिव्हिजन्स कंपनीमध्ये कार्यरत असतात किंवा तुमच्याकडे एकापेक्षा अनेक प्रोडक्ट तुमच्या कंपनीमध्ये असतात, त्यावेळेला तुमच्या कंपनीचा हा जो बिझनेस पोर्टफोलिओ आहे, या बिझनेस पोर्टफोलिओचं ग्रोथ आणि सक्सेस कशाप्रकारे आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा BCG मॅट्रिक्स जाणून घ्यावा लागतो. तर सगळ्यात पहिल्यांदा BCG मॅट्रिक्स जाणून घेत असताना मला तुम्हाला सांगायला आवडेल की हा जो BCG मॅट्रिक्स आपण जाणून घेत आहोत, तर हा BCG मॅट्रिक्स जाणून घेताना आपल्याला 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे मार्केट ग्रोथ आणि दुसरं म्हणजे रिलेटिव्ह मार्केट शेअर. तर तुम्ही आपल्याकडे डाव्या साईडला बघताय की त्याच्यामध्ये मार्केट ग्रोथ म्हणजे मार्केट शेअर आहे आणि खालच्या बाजूला जर तुम्ही पाहत असाल तर तिथे रिलेटिव्ह मार्केट शेअर आहे. तर ह्या 2 गोष्टींच्या मदतीने हा जो पूर्ण BCG ग्रुप किंवा BCGचा जो मॅट्रिक्स आहे, तो मॅट्रिक्स आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता हा मॅट्रिक्स समजून घेत असताना सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे, ती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्टार. आता हे स्टार काय प्रकार आहे, तर स्टार म्हणजे या कॅटेगरीमध्ये अशा प्रकारच्या वस्तू आणि कंपनी येतात की ज्या
वस्तू किंवा जे व्यवसाय असे आहेत की ज्यांची बाजारपेठेमधली ग्रोथ ही सगळ्यात जास्त आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना रेव्हेन्यू मिळणारी कॅश ही सुद्धा जास्त आहेत आणि म्हणून त्या कंपन्यांना किंवा त्या वस्तूंना आपण स्टार कंपन्या असं म्हणतात. म्हणजेच या मार्केटमध्ये चमकत असतात, त्या जास्तीत जास्त आपल्याला कॅश मिळवून देत असतात आणि त्याच पद्धतीने त्यांचा मार्केटमध्ये असणारा शेअर हा देखील वाढत असतो. म्हणून जेव्हा अशा प्रकारे आपली वस्तू आणि सेवा ही स्टार या कॅटेगरीमध्ये येते तेव्हा आपलं मार्केट पेनिट्रेशन जास्त असतं, मार्केटमधली डेव्हलपमेंट जास्त असते, आपण प्रोडक्टमध्ये डेव्हलपमेंट करू शकतो की जेणेकरून आपल्याला एक मार्केट लीडर म्हणून ह्या स्टार कंपन्या ओळखल्या जातात. कारण की त्यांचा बाजारपेठेमधला हिस्सा आणि त्यांचा बाजारपेठेमध्ये कॅश रेव्हेन्यू जनरेटिंग मिळवण्याची कॅपॅसिटी यावरून त्या कंपन्यांना स्टार कंपन्या असं म्हणतात. म्हणजेच त्या कंपन्या बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त मार्केट शेअर असतो, त्याचप्रमाणे त्या आपल्याला जास्तीत जास्त कॅश देखील मिळवून देतात. म्हणजेच जेव्हा आपण एक सक्सेसफुल बिझनेस किंवा ज्याला आपण स्टार असं म्हणतो तर हे मार्केट लीडर असतात, ज्या ठिकाणी त्यांचे इंडस्ट्रीची ग्रोथ ही हाय असते. त्याचप्रमाणे त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती या ठिकाणी त्यांना लागणारी इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा जास्त असते. कारण की ज्या मोठ्या कंपन्या असतात त्या मोठ्या कंपन्यांना इन्व्हेस्टमेंट पण जास्त असते आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट जास्त असल्यामुळे त्यांचा मार्केटमधला शेअर जास्त असतो आणि परिणामी तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की त्यांचा जो येणारा एकूण रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यूसुद्धा या ठिकाणी काय असतो तर जास्त असतो. मग आता ह्या ज्या स्टार कंपन्या आहेत ह्या स्टार कंपन्यांचं जे लाईफ सायकल आहे हे ग्रोथमध्ये पण असतं, स्लोमध्ये पण असतं आणि रिटर्नमध्ये पण असतं. तर जेव्हा या स्टार कंपन्या लाँग टर्ममध्ये खूप चांगली ग्रोथ दाखवतात तेव्हा त्यांची प्रॉफिटेबिलिटी ही खूप चांगली असते आणि अशा वेळेला या ठिकाणी आता ह्या स्टारमधले जे बिझनेस युनिट आहे तर हे बिझनेस युनिट काय असतात तर यांचा मार्केटमधला शेअर हा काय असतो जास्त असतो आणि ह्या जास्तीत जास्त कंपन्या कोणत्या असतात तर या कंपन्यांना आपण म्हणतो फास्ट ग्रोईंग इंडस्ट्रीज. कारण की त्या इंडस्ट्री ह्या जास्तीत जास्त कॅश जनरेट करून देतात, त्याचप्रमाणे त्यांचा मार्केट शेअर हा देखील जास्त असतो आणि त्यासाठी मोठ्या कंपन्यांना इन्व्हेस्टमेंट देखील ही मोठी लागते आणि म्हणून त्या कंपनी मार्केटमध्ये ह्या लीडिंग करत असतात आणि त्याचमुळे त्यांना लागणारा कॅशचा युसेज हा सुद्धा जास्त असतो आणि त्याचप्रमाणे त्या कॅशसुद्धा जास्त जनरेट करतात. आता ह्या व्यवसायांबद्दल स्टार व्यवसायांबद्दल बोलायचं झालं तर हे व्यवसाय हे अतिशय कॉम्पिटिटिव्ह असतात. म्हणजे ह्या व्यवसायांना खूप मोठं कॉम्पिटिशन फेस करावं लागतं. जर का हे व्यवसाय सक्सेसफुल झाले तर ते व्यवसाय भविष्यामध्ये कॅश काऊ बनतात. आता कॅश काऊ म्हणजे काय की कॅश काऊ म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा एक मार्केटमध्ये खूप मोठी हस्ती आहे, तुमचा मार्केटमध्ये खूप मोठा शेअर आहे, तेव्हा भविष्यामध्ये जेव्हा तुमचा बिझनेस हा मॅच्युरिटीमध्ये येणार आहे, म्हणजे आता समजा तुमचा बिझनेस नवीन असेल तर बिझनेस हा तुमचा जेव्हा मॅच्युरिटीमध्ये येणार असतो तेव्हा मॅच्युरिटीमध्ये बिझनेस आल्यानंतर तुमचा बिझनेस हा जो आहे तर ह्या बिझनेसची कॅश जनरेटिंग कॅपॅसिटी जास्त असते, परंतु तुमच्याकडे लागणारी तुम्हाला जी कॅश आहे ती त्या मानाने काय असते कमी असते. आता आपण दुसऱ्या पार्टकडे वळूया, तो म्हणजे काय तर कॅश काऊ. आता कॅश काऊमध्ये काय असतं तर कॅश काऊ ही अशा प्रकारचा एक सेगमेंट असतो ज्याच्यामध्ये असे बिझनेस युनिट असतात की ज्यांचा मार्केटमधला जो शेअर असतो तो खूप जास्त असतो, परंतु त्यांची जी ग्रोथ असते ती फार स्लो असते. म्हणजेच मार्केटमधला त्यांचा शेअर हा जास्त आहे परंतु मार्केटमधली त्यांची जी ग्रोथ आहे ती कशी आहे त्यांची कमी आहे. अशा वेळेला ह्या कॅशकाऊ कंपन्यांना म्हणजे कॅशकाऊमध्ये कॅटेगरीमध्ये येणाऱ्या कंपन्यांना इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट कमी लागते आणि त्या जेव्हा कॅश जनरेट करतात तेव्हा त्या कॅश जास्तीत जास्त या ठिकाणी जनरेट करत असतात. आता अशा ह्या ज्या कॅशकाऊ कंपन्या आहेत तर या कॅशकाऊ कंपन्यांना जी कंपनीची मेन सोर्स ऑफ बिझनेस असं पण म्हणता येईल. कारण की ज्या कंपन्या कॅशकाऊ ह्या कॅटेगरीमध्ये येतात तर त्या कंपन्यांना बघा इन्व्हेस्टमेंट कमी असते, म्हणजे त्या कंपन्या मार्केटमध्ये स्टेबल झालेल्या असतात, म्हणजे त्यांना आता इन्व्हेस्टमेंट कमी लागते परंतु त्या रेव्हेन्यू काय करतात जास्त जनरेट करतात.
मग रेव्हेन्यू जर जास्त जनरेट करत असेल तर अशा प्रकारचे जे युनिट असतात व्यवसायाचे, तर हे मेन युनिट असे समजले जातात की जिथून जास्तीत जास्त कंपनीला काय मिळतो आहे, कॅश मिळत आहे. त्याच्यामुळं ते त्यांच्या इंडस्ट्रीची एक बेस मानली जाते. आणि ज्या कंपन्या कॅश काऊ ह्या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे ज्यांना कमी इन्व्हेस्टमेंट लागते आणि त्या जास्त रेव्हेन्यू जनरेट करून देतात, अशा कंपन्यांना जी आपली स्टेबल स्ट्रॅटेजी आहे किंवा स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी आहे किंवा स्थैर्य ज्याला व्यूहरचना आपण असं म्हटलेलं आहे, तर ही स्टेबिलिटी स्ट्रॅटेजी ते वापरतात. म्हणजेच त्यांना आहे तेच चालू करायचं आहे, त्याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही, कारण की त्यांना कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त रिटर्न मिळत असतो आणि त्यामुळे त्या स्टेबिलिटी स्ट्रॅटेजीचा वापर करत असतात. परंतु जेव्हा ह्या कॅश काऊ कॅटेगरीमध्ये येणाऱ्या कंपन्या किंवा उत्पादने हे जेव्हा त्यांचं अस्तित्व म्हणजे सोडतात, म्हणजे त्यांचा मार्केटमधला हिस्सा हा कमी व्हायला लागतो, त्यांची ग्रोथ जेव्हा कमी व्हायला लागते, अशा वेळेला ह्या कंपन्या काय करतात, तर रिट्रेंचमेंट पॉलिसी वापरतात किंवा रिट्रेंचमेंट स्ट्रॅटेजी वापरतात. याचं कारण असं की जर का तुमच्या कंपनीला इन्व्हेस्टमेंट कमी लागते, परंतु तुम्हाला आता या ठिकाणी मार्केटमधून येणारी कॅश ही देखील कमी व्हायला लागली असेल, तर अशा वेळेला मात्र आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या उत्पादनांमध्ये बदल करणं हे गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे आपण रिट्रेंचमेंट ही पॉलिसी बिझनेसमध्ये वापरत असतो. त्यामुळं लक्षात ठेवा, या क्वाड्रंटमध्ये लागणारा जो कॅशचा वापर आहे तो कमी असतो आणि आपल्याला मिळणारी जी कॅश आहे ती कॅश कशी असते, जास्त असते. तर अशा प्रकारच्या कंपन्यांना आपण काय म्हणतो, तर कॅश काऊ कंपन्या असं म्हणतो, जिथे तुमची कॅश युसेज हा कमी असतो आणि कॅश जनरेशन हे आपलं काय असतं, तर जास्त असतं. आता जो आपला तिसरा क्वाड्रंट आहे, या तिसऱ्या क्वाड्रंटकडे जाताना तिसरा जो क्वाड्रंट आहे तो म्हणजे काय, क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या की यांना अजूनही कळालेलं नाही की आपण मार्केटमध्ये नक्की करतोय काय. याचं कारण असं आहे, कारण की ह्यांच्याकडे कॅश जनरेशन पण खूप कमी असतं, परंतु यांचा मार्केटमधला शेअर हा कसा असतो, जास्त असतो. म्हणजेच क्वेश्चन मार्कमध्ये जे बिझनेस युनिट येतात त्यांचा मार्केटमधला शेअर हा कमी असतो आणि ते अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये असतात की ज्या इंडस्ट्रीमध्ये खूप ग्रोथ असते. आता क्वेश्चन मार्कमध्ये कोणते बिझनेस युनिट किंवा कोणते प्रोडक्ट किंवा कोणत्या कंपन्या येतात, तर ज्या कंपन्या नवीन असतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की आपण या मार्केट इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी ग्रोथ आहे, म्हणजे खूप आपल्याला स्कोप आहे, आपण त्या मार्केटमध्ये एंटर करूया. ते मार्केटमध्ये जेव्हा एंटर करतात तेव्हा त्यांना असं लक्षात येतं की मार्केटमध्ये ग्रोथ तर खूप मोठी आहे, परंतु त्यांना जी मिळणारी कॅश आहे ती कॅश मिळणारी कशी असते, तर कमी कॅश मिळत असते. म्हणजेच त्यांना एक मोठ्या प्रकारचं जे काही अमाऊंट ऑफ कॅश आहे ती त्या मार्केटमध्ये मेंटेन राहण्यासाठी किंवा त्या मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना कॅश ही द्यावी लागते. म्हणजे त्यांच्याकडून कॅश ही जात असते, म्हणजे त्यांच्याकडून जास्तीत जास्त कॅशचा वापर केला जातो, परंतु मार्केट शेअर हा जो त्यांना मिळणार आहे तो मार्केट शेअर त्यांना कसा असतो, कमी मिळत असतो. म्हणून अशा प्रकारच्या क्वेश्चन मार्कच्या ज्या कंपन्या असतात त्या क्वेश्चन मार्कच्या कंपन्यांना जास्तीत जास्त अटेन्शन देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता क्वेश्चन मार्क ह्या कंपन्यांमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की नवीन जे वस्तू आणि सेवा असणारे किंवा नवीन जे बिझनेसेस असतात ते नवीन बिझनेसेस क्वेश्चन मार्कच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि ह्या कॅटेगरीमध्ये देअर इज नो स्पेसिफिक कॅटेगरी विच कॅन बी अडॉप्टेड. याचं रिझन असं आहे की जर का कंपनीला असं वाटलं की आपला ह्या ठिकाणी मार्केटमध्ये खूप मोठा मार्केट शेअर आहे, तर मग आपण एक्सपान्शन करायचं का, म्हणजे जर कंपनीने एक्सपान्शन केलं तर कंपनीला फायदा होऊ शकतो असं जर त्यांना वाटत असेल तर त्या क्वेश्चन मार्कमधल्या कंपन्या एक्सपान्शन पण करतात, कारण की इथे त्यांना कॅश जनरेशन कमी असतं परंतु मार्केटमधला त्यांचा शेअर कसा असतो, जास्त असतो आणि त्यासाठी ते काय करतात, तर एक्सपान्शन स्ट्रॅटेजी वापरतात. आणि जर का कंपनीला असं वाटलं की नाही आपल्याला कॅश जनरेशन खूप कमी आहे, तर अशा वेळेला कंपनी रिट्रेंचमेंट स्ट्रॅटेजीसुद्धा वापरू शकते, जेणेकरून त्यांना त्यांची जी कॅश जनरेशन आहे ती वाढवायची असते. त्याच्यामुळे ते मे बी त्यांच्या प्रोडक्ट किंवा बिझनेस हे बदलू शकतात. आता जे काही मॅक्सिमम बिझनेसेस असतात ते जेव्हा त्यांचं व्यवसाय सुरू करतात तेव्हा ते क्वेश्चन मार्क या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना खूप मोठं मार्केट शेअर असतं, परंतु ऑलरेडी मार्केटमध्ये खूप सारे कॉम्पिटिटर्स देखील त्या ठिकाणी अस्तित्वात असतात. त्यामुळं
मार्केट शेअरचा जर विचार केला तर मार्केट शेअर असतंच, परंतु त्या ठिकाणी ऑलरेडी खूप सारे कॉम्पिटिटर असल्यामुळे तेवढी कॅश जनरेशन कंपनीला करता येत नाही. आणि म्हणून क्वेश्चन मार्क या ज्या कॅटेगरी आहे त्या क्वेश्चन मार्क कॅटेगरीमधल्या कंपन्या ह्या डॉग या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजेच काय की त्यांची इन्व्हेस्टमेंट ही खूप झाली असते. आता मोठ्या मार्केट शेअरमध्ये कंपनीने एंटर केल्या म्हटल्यावरती कंपनीची इन्व्हेस्टमेंट ही कशी असते, जास्त असते, परंतु त्यांना स्टार बनता येत नाही आणि त्यांना स्टार न बनता आल्यामुळे त्या कंपन्या डॉग ह्या कॅटेगरीमध्ये जातात. आता डॉग ही कॅटेगरीमध्ये जातात म्हणजे नक्की काय होतं, तर याचा अर्थ असा आहे की ते अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये जातात जिथे त्यांचं मार्केट शेअर पण कमी असतं आणि त्यांचा कॅश पण कसा असतो, कमी असतो. तर अशा कंपन्यांना आपण काय म्हटलेलं इथे कॅटेगराईज केलेलं आहे, तर अशा कंपन्यांना आपण इथे डॉग ह्या कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. मग आता डॉग हे काय रिप्रेझेंट करतात, तर डॉग म्हणजे काय की या ठिकाणी एक मार्केट शेअर जे ह्या कंपन्यांचं असतं ते मार्केट शेअर ह्या कंपन्यांचं खूप वीक असतं किंवा त्यांची ग्रोथ जी असते ती खूप लो असते. त्यामुळं त्या कॅश पण जनरेट करू शकत नाही आणि त्यांना जी लागणारी अमाऊंट असते ती अमाऊंट पण त्या ठिकाणी जास्त लागत असते. म्हणजेच त्यांचा मार्केट शेअर कमी असल्यामुळे त्या व्यवसायांना खूप मोठी कॉस्ट ही मोजावी लागते जी त्यांच्या फायदेशी नसते आणि म्हणून अशा प्रकारचे व्यवसाय हे डॉग या कॅटेगरीमध्ये येतात. आता जे व्यवसाय डॉग ह्या कॅटेगरीमध्ये आहेत ती व्यवसाय रिट्रेंचमेंट स्ट्रॅटेजी वापरतात. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मार्केट शेअर जनरेट करायचं असेल तर तुम्हाला एक्सपेन्सेस देखील जनरेट करावे लागतात. परंतु हे तुम्ही एक्सपेन्सेस जेव्हा जनरेट करता त्या एक्सपेन्सेसमुळे तुमची जी कॉम्पिटिटर्स असतात तर त्या कॉम्पिटिटर्सला याचा जास्तीत जास्त फायदा होतो. आणि यामुळे आता जे काही बिझनेस फर्म्स आहेत त्या बिझनेस फर्म्स आहेत तर ह्या बिझनेस फर्म्सला एक वीक मार्केट शेअर आणि हाय कॉस्ट किंवा पुअर क्वालिटी आणि इनइफेक्टिव्ह मार्केटिंग ह्या सर्व कारणामुळे ही जी कंपनी असतात किंवा व्यवसायाची युनिट असतात हे डॉग या कॅटेगरीमध्ये जातात. म्हणजे कोणता व्यवसाय डॉग या कॅटेगरीमध्ये जातो, तर ज्या व्यवसायाची हाय कॉस्ट असते, त्यांची क्वालिटी अतिशय कमी असते वस्तूंची आणि त्यांचं मार्केटिंग हे अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेलं असतं. आणि म्हणून डॉग कॅटेगरीमध्ये जे काही स्ट्रॅटेजी वापरली जाते तर ही स्ट्रॅटेजी अशी असते की ते व्यवसाय बंद करणंच योग्य आहे. कारण की जर अशा प्रकारचे व्यवसाय आपण बंद केले तरच आपल्याला फायदा होऊ शकतो. जर आपण अशा प्रकारचे व्यवसाय पुढे कंटिन्यू चालू ठेवले तर मात्र आपल्या व्यवसायाला भविष्यामध्ये खूप मोठी कॉस्ट मोजावी लागू शकते आणि तो आपला व्यवसाय चालणार नाही. आणि अशा वेळेला नंबर ऑफ जे काही तुमचे डॉग प्रोडक्ट असतील किंवा तुमच्या जे कॅटेगरी असतील तर अशा प्रकारचे प्रोडक्ट असतील किंवा बिझनेस युनिट असतील हे आपण अवॉइड केले पाहिजेत. तर मला वाटतं की आज आपण या ठिकाणी हे जे BCG मॅट्रिक्स आहे तर या BCG मॅट्रिक्सचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. कारण की BCG मॅट्रिक्स म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा याचा एक छोटासा ओव्हरव्ह्यू देतो. BCG मॅट्रिक्स म्हणजे बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप या कंपनीने ही अमेरिकेची कंपनी आहे, म्हणजे USAची कंपनी आहे. या कंपनीने 1970मध्ये एक सर्वे केला होता ज्याच्यामध्ये एक कॉम्पिटिटिव्ह कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस जर तुम्हाला तुमच्या बिझनेसचे जे काही वेगवेगळे बिझनेसचं पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओचं जर तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल तर तुम्ही ह्या 4 कॅटेगरीमध्ये तुमच्या व्यवसायाचा ॲनालिसिस करू शकता. म्हणजे तुमचा व्यवसाय स्टार कॅटेगरीमध्ये येतो का, जिथे तुमचं मार्केट शेअर हे जास्त आहे, तुम्हाला कॅश म्हणजे अशा प्रकारच्या स्टारमध्ये कंपन्या म्हणजे काय की ज्या कंपन्यांचं मार्केट शेअर जास्त असतो आणि त्यांचा कॅश जनरेशन पण जास्त असतं. म्हणजे ह्या टॉपच्या कंपन्या असतात की ज्यांना मार्केटमध्ये खूप डिमांड असते. आणि जेव्हा ह्या स्टार कंपन्या मार्केटमध्ये स्टेबल होतात, मॅच्युअर होतात, तेव्हा ह्या कंपन्या कॅश काऊ कॅटेगरीकडे जातात. आता म्हणजेच काय की ह्या कंपन्यांना भविष्यामध्ये कॅश कमी लागते परंतु त्यांचा रेव्हेन्यू हा तेवढा जनरेट होत असतो. म्हणजे त्यांचा मार्केटमधला शेअर हा तेवढाच राहतो. परंतु कॅश काऊ ह्या कंपन्या काय करतात की कॅश काऊ ह्या कंपन्या स्टेबिलिटी स्ट्रॅटेजी वापरतात. म्हणजे काही न करता ते जे काही चाललं आहे, जसं काही चाललं आहे त्याच पद्धतीने ते त्यांचा व्यवसाय पुढे चालू ठेवतात, जेणेकरून त्यांना मार्केट शेअर पण मिळतो, कमी पैशात मिळतो आणि जास्तीत जास्त कॅश पण जनरेट होते. त्यानंतर जर अशा कंपन्यांना आपलं अस्तित्व टिकवता नाही आलं तर मात्र ह्या कंपन्या रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजीकडे सुद्धा जातात. कारण की मॅच्युरिटीनंतर डिक्लाइन स्टेज येते. आता क्वेश्चन मार्क हा जो क्वाड्रंट आहे तर या मॅट्रिक्समध्ये काय सांगितलं जातं, तर या ठिकाणी अशा कंपन्या असतात की ज्या बहुधा नवीन असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण मार्केटमध्ये जर एंटर केलं तर इकडे खूप मोठा स्कोप आहे. तर अशा प्रकारच्या मार्केटमध्ये हे कंपन्या आपले वस्तू आणि प्रोडक्ट आणतात किंवा ह्या कंपन्या ओपन केल्या जातात. परंतु अशा वेळेला मात्र यामध्ये मार्केट शेअर हा जास्त असतो
परंतु जेव्हा ते कॉम्पिटिशनमध्ये उतरतात तेव्हा त्यांना असं लक्षात येतं की ऑलरेडी कॉम्पिटिटर जो आहे तो कॉम्पिटिटरचा मार्केट शेअर खूप जास्त आहे आणि त्यामुळं अशा कंपन्यांना कॅश जनरेशन जास्तीत जास्त प्रमाणात करता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्या ज्या कंपन्या असतात तर त्या कंपन्यांना कॅश जनरेशन ही कमी होते आणि म्हणून अशा कंपन्यांना क्वेश्चन मार्कमधल्या कंपन्यांना रिट्रेंचमेंट स्ट्रॅटेजी वापरावी लागते, जेणेकरून त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये बदल करून, कारण की या ठिकाणी त्यांची इन्व्हेस्टमेंट ही खूप जास्त झालेली असते परंतु त्या मानाने त्यांना मिळणारी जी कॅश असते ती कॅश कमी असते, म्हणजेच या कंपन्या बऱ्यापैकी संभ्रमात असतात आणि फक्त एक त्यांना खूप चांगलं मार्केट शेअर आहे म्हणून त्या कंपन्या मार्केटमध्ये उतरलेल्या असतात, परंतु जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा असं त्यांना समजतं की आपण ज्या ठिकाणी एंट्री केलेली आहे त्या ठिकाणी ऑलरेडी खूप मोठं टफ कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे आपलं कॅश जनरेशन होत नाही. आणि आता अशा प्रकारच्या कंपन्या असतात की ज्यांना डॉग ह्या कॅटेगरीमध्ये आपण कॅटेगराईज करतो, म्हणजे क्वेश्चन मार्कमधल्या कंपनी ह्या जास्तीत जास्त प्रमाणात डॉग कॅटेगरीमध्ये येतात. याचं कारण असं आहे की डॉग कॅटेगरीमधल्या कंपन्या अशा असतात की ज्या कंपन्यांना चांगल्या उत्तम प्रकारचं मार्केटिंग जमलेलं नसतं, त्यांच्याकडे असणारे जे काही वस्तूची जी क्वालिटी असते ती अतिशय खराब असते आणि अशामुळं ह्या कंपन्या कॅश जनरेशन पण कमी करतात, त्यांचा मार्केटमधला शेअर पण कमी होतो आणि अशा वेळेला ह्या कंपन्यांना लिक्विडेशन करणं हेच गरजेचं असतं. म्हणजे ह्या कंपन्या लिक्विडेशन करण्याकडे यांनी भर दिला पाहिजे, जेणेकरून यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त आणखीन त्यांना कॉस्टली जाऊ नये किंवा त्यांना आणखीन एक्सपेन्सेस उद्भवू नये यासाठी त्या कंपन्यांनी मार्केटमधून आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस किंवा आपला व्यवसाय बंद करावा, जेणेकरून त्यांना जो काही लॉस होतो आहे तो मॅक्सिमम लॉस त्यांना अवॉइड करता येईल. अशा प्रकारे कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही हे BCG मॅट्रिक्स वापरून आपला व्यवसाय ह्या चारपैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्या कॅटेगरीमध्ये आल्यानंतर आपण कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे ती याचं ॲनालिसिस आपल्याला या BCG मॅट्रिक्सवरून करता येतं. आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत ते म्हणजे काय, तर सिलेक्शन ऑफ सुटेबल कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. आता जेव्हा आपण अशा प्रकारे पोर्टफोलिओचं ॲनालिसिस केल्यानंतर कुठली स्ट्रॅटेजी किंवा कुठली व्यूहरचना आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करायची किंवा एक चॉईस करायची, तर तुम्हाला माहिती आहे की जी कंपनीची सध्याची व्यूहरचना असते आणि कंपनीला जी इच्छित कामगिरी करायची असते याचं जे मूल्यांकन आहे ते कंपनीच्या सध्याच्या आणि कंपनीचं जे अंदाजित कामगिरी आहे तर याच्या विश्लेषणावरती अवलंबून असते. म्हणजेच की भविष्यामध्ये कंपनीला जी कामगिरी करायची आहे किंवा जी कंपनीला अपेक्षितप्रमाणे कामगिरी करायची आहे ती जर कामगिरी कंपनी करू शकली नाही तर अशा वेळेला कंपनी का ही कामगिरी करू शकली नाही याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्यूहरचनात्मक पर्याय उपलब्ध असतात आणि ह्याच पर्यायामधून तुम्ही एक पर्याय हा असा निवडला पाहिजे जो भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या कंपनीचा एक चांगला पर्याय किंवा चांगली स्ट्रॅटेजी म्हणून तुम्हाला सिलेक्ट झाली पाहिजे. म्हणजेच व्यूहरचनात्मक निवड हा तुम्ही जो विचार केलेला आहे त्या पर्यायांपैकी एक चांगल्या प्रकारचा पर्याय निवडणं याचा निर्णय घेणं म्हणजे व्यूहरचनात्मक निवड होय. म्हणजेच जो पर्याय आपल्या उद्योगाची उद्दिष्ट पूर्ण करेल, आपल्या कंपनीमध्ये जेव्हा निर्णय घ्यायचे आहे तेव्हा त्या निर्णयावरती लक्ष केंद्रित करेल आणि आपण ह्या सर्व गोष्टींचा निर्णय घेत असताना किंवा निवड करत असताना इतर ज्या घटक आहेत त्या घटकांचा सुद्धा विचार करावा लागतो आणि ह्या सर्वांचं मूल्यांकन करून वास्तविक आपल्याला कोणता पर्याय चांगल्यात चांगला आउटपुट देणार आहे तर त्या पर्यायाची निवड करणं म्हणजे काय, तर सिलेक्शन ऑफ सुटेबल कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी होय. याच्यामध्ये तुम्हाला असं सांगता येईल की जेव्हा मोठ्या संख्येने कंपनीमध्ये जे व्यूहरचनात्मक पर्याय आपल्याकडे अवेलेबल असतात तेव्हा ह्या व्यूहरचनात्मक पर्यायामध्ये आपल्याला त्याचं निवड प्रक्रिया करावी लागते आणि जेव्हा निवड प्रक्रिया करतो तेव्हा सध्याच्या धोरणानंतर लक्षित कामगिरी आणि अंदाजित कामगिरीमधलं व्यूहरचनात्मक अंतर हा जो फरक आहे तो फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. म्हणजेच व्यूहरचनात्मक अंतर खूप जास्त किंवा खूप कमी असून चालणार नाही, तर या दोघांमधलं अंतर हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न किंवा खूप चांगल्या प्रकारचं स्थैर्य मिळवून देईल आणि आपल्या कंपनीची जी काही इच्छित कामगिरी आहे ती इच्छित कामगिरी प्रतिकूल वातावरणामध्ये जरी बऱ्याचपैकी मोठे बदल झाले तरी ते बदल हे भविष्यामध्ये याच स्ट्रॅटेजिक ऑप्शनला धरून जर आपण ते पूर्ण करू शकलो तर मात्र आपल्याला जे काही योग्य व्यूहरचनात्मक पर्यायाची निवड केली आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून एक सकारात्मक व्यूहरचनात्मक दरी आणि गतिशील नेतृत्वाशी संबंधित असण्याची शक्यता यामध्ये जास्त असते, ज्यात कंपनीच्या कामगिरीची आकांक्षीची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात जास्त असू शकते आणि परिवर्तनवादी प्रकारच्या जे काही नेते मंडळी असतात किंवा व्यवसायातली जे काही उच्चस्तर मंडळी असतात तर ह्या मंडळींना मोठ्या प्रमाणात सकारात्मक व्यूहरचनात्मक जो गॅप आहे तो गॅप त्या ठिकाणी फाइंड आउट करावा लागेल आणि म्हणून तुमच्याकडे जे काही एन्व्हायरमेंट असेल व्यवसायाचं त्या एन्व्हायरमेंटमध्ये
जे तुमचे स्ट्रेंथ्स आहेत, विकनेसेस आहेत, ह्या दोन्ही तुम्ही गोष्टी विचारात घेऊन तुम्हाला कुठला स्ट्रॅटेजिक ऑप्शन हा चांगला वाटतो तो ऑप्शन तुम्ही निवडला पाहिजे. परंतु हा ऑप्शन निवडत असताना तुम्ही त्याचं इंटरनल इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या कंपनीच्या वाढीच्या धोरणांचा विचार करण्याची गरज आहे. संघटनात्मक तुमचे काही विकनेसेस असतील तर त्या विकनेसेसचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. यानंतर तुम्ही जे स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्यासमोर ठेवलेले आहेत, हे स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स तुम्हाला मोठमोठी किंवा तुमचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस असतील किंवा तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत, ह्या सर्व प्रोडक्ट्स आणि बिझनेसेसचं जे काही अल्टिमेट एम आणि ऑब्जेक्टिव्ह आहे, ते एम आणि ऑब्जेक्टिव्ह हे पूर्ण करू शकतील का, याचा विचार करणं म्हणजेच सिलेक्शन ऑफ सुटेबल कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी होय. आणि त्यामुळे भारतातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही उद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्या या ज्या काही यांचं जे काही डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे, ते डायव्हर्सिफिकेशन हे अशाच प्रकारे एक सुटेबल कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचं सिलेक्शन करूनच झालेलं आहे, असं या ठिकाणी मला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा कॉम्प्लिकेटेड आजचा पॉईंट होता, परंतु या पॉईंटला माझ्या मते मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजावून सांगण्याचा. तरीसुद्धा जर एखाद्याच्या मनामध्ये काही शंका उरली असेल तर तुम्ही कृपया मला कमेंट करा आणि तुमची शंका मला विचारा. आणि जर याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.